हा 4,000 रुपयांचा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत आणि हा हप्ता कधी मिळणार याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, PM किसान व नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत. मित्रांनो, भारतातील शेतकरी हा एक देशाचा कणा मानला जातो. त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या आहेत. यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ह्या 2 योजना प्रमुख आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे तर पहा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत देशातील सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना वर्षाला 6,000 रुपयाची आर्थिक सहाय्य मदत दिली जाते. हे पैसे 3 समान हप्त्यामध्ये प्रत्येकी थेट 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. आता 20व्या हप्त्याची अपेक्षित तारीख पहा. सध्याच्या माहितीनुसार PM किसान योजनेचा 20वा हप्ता जून 2025 मध्ये दिला जाण्याची अपेक्षा आहे. 19वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये दिला गेला होता. योजनेच्या नियमित वेळापत्रकानुसार दर 4 महिन्यांनी हप्ते दिले जातात. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेचा विशिष्ट परिचय पहा. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये केली होती. ही महाराष्ट्र राज्य सरकारची स्वतंत्र योजना आहे, जी PM किसान योजनेच्या अतिरिक्त शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य पुरवते. मित्रांनो, PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे फायदे काय आहेत तर पहा. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र शेतकरी कुटुंबांना वर्षाला अतिरिक्त 6,000 रुपये दिले जातात. हे पैसे 3 समान हप्त्यामध्ये प्रत्येकी 2,000 रुपये वितरित केले जातात. PM किसान योजनेसह एकत्रितपणे शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपयांची सहाय्य मदत मिळते. हप्ता मिळवण्यासाठी आवश्यक अटी काय आहेत तर पहा. दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी eKYC पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. जर eKYC पूर्ण केली नसेल तर हप्ता रोखला जाऊ शकतो. बँक खाते आधारशी लिंक करणे गरजेचे आहे. तर पहा, प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण DBT सुनिश्चित करण्यासाठी बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. जर खाते लिंक नसेल तर पैसे ट्रान्सफर होणार नाहीत. PM किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना हे शेतकऱ्यांच्या खात्यावर आर्थिक सशक्तीकरणासाठी महत्त्वाची पावले आहेत. या योजनांद्वारे शेतकऱ्यांना वर्षाला एकत्रित 12,000 रुपये ही सहाय्य मदत मिळते, जी त्यांच्या कृषी खर्चात मोठी मदत करते. शेतकरी बंधूंनी आपली पात्रता तपासून आवश्यक कागदपत्रे अद्ययावत करून या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा. सरकारची ही योजना शेतकरी कल्याणासाठी असून त्याचा योग्य वापर करून आपली आर्थिक स्थिती मजबूत करावी. मित्रांनो, हे या PM किसान योजनेचे उद्दिष्ट आहे आणि खूप चांगली योजना आहे, जी शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत प्रदान करते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.